महाराष्ट्र शासनानं सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर संस्था यांच्या कोट्यवधी रुपयांची देयकं तब्बल 3 ते 4 वर्षापासून अदा केली नाही। त्यामुळे सर्व ठेकेदार हवालदिल झाले। कुटुंब चालवणं अवघड झालंय। दुसरीकडे छोटे छोटे 10-20 लाखांचे टेंडर एकत्र करून तब्बल 2200 कोटींचं काम एका मोठ्या ठेकेदाराला देण्याचा घाट शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नाशिक महानगरपालिका यांनी घातलाय। या क्लब टेंडर प्रणालीमुळे सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांना कामच मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ ठेकेदारांवर आली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया व विविध मजूर संघटनांनी एक दिवसीय उपोषण केलं। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी पैसे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, ठेकेदार संघटनेचा विजय असो अशा घोषणाबाजीनं परिसर आणून केला। आमच्या मागण्या गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित आहेत। शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। 3 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आझाद मैदानावर कुटुंबासह बेराड आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। आज अख्ख्या महाराष्ट्रात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, ऑटमिक संघटना, सुबे, मजूर संस्था किंवा इतर ज्या संघटना असतील त्यांनी 19 तारखेला 1 दिवसाचं उपोषण केलेलं आहे। काही सेंटरने जवळपास 3 दिवसाचं उपोषण केलेलं आहे। कारण मागण्या इतक्या खूप दिवसापासून पेंडिंग असल्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की 1 हप्ता आपण कंटिन्यूस आंदोलन केलं तेव्हा समस्या सुटतील, पण ज्यांना जशा सोयीचं असेल तसं आम्ही 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवसाचे आंदोलन करतोय। साधारणतः आम्ही 3 वर्षापासून हे आंदोलन करतोय, परंतु शासन कुठेही दखल घ्यायला तयार नाही। जवळपास सुरुवातीला 2-3 वर्षापूर्वी 50,000 कोटीची डिमांड होती। आज या 3 वर्षात जवळपास 90,000 ते 95,000 कोटी पर्यंतच्या सगळ्या ऑफिसच्या म्हणजे PWD असेल, PMJSY असेल, जलजीवन असेल, जिल्हा परिषदच्या काही योजना असतील, अशा सर्व जर एकत्र कॉन्ट्रॅक्टर लोकांचं देण्याचा हिशोब जर केला तर याच्यापेक्षा कमी आकडा होणार नाही। शासनाने पण याचा वेळोवेळी आढावा घेऊन शासनाने पण डिक्लेअर केलंय की ठेकेदारांचे जवळपास 89,000 कोटी रुपये देणे आहेत। परंतु शासन हे फक्त म्हणत राहतं, परंतु आता ह्या खूप आंदोलन केल्यानंतर पण कुठेही आम्हाला आउटपुट दिसेल असं वाटलं नाही। जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन करत गेलेलो आहे तेव्हा आंदोलनाची आमची जी म्हणणं असतं ते अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही निवेदन देतो। अधिकारी आमच्या समोर बसतात, आमच्या समोर ते टाईप करतात आणि वरती शासनाला पाठवून देतात। तो दिवस झाला का त्या दिवशी त्यांची शांतता होऊन जाते। वरती मंत्रालयात गेलं का कदाचित काही ठिकाणी तर आमचे पत्र पोहोचलेले नाही असे पण चित्र आहे। त्याच्यामुळे आम्हाला आता कोणावर विश्वास राहिलेला नाही। आम्ही वरती महाराष्ट्रात पण सगळ्या लोकांना भेटून पाहिलं, पण अधिकाऱ्यांकडनं, मंत्र्यांकडनं कुठल्याही प्रकारची काही आम्हाला शाश्वती मिळत नाही असे दिसते। त्याच्यामुळे आम्ही आता हे 3 दिवसाचं आंदोलन करत आहोत। जर 3 दिवसात आमचं आंदोलन काही त्याच्यात आउटपुट नाही मिळाला तर आम्ही आझाद मैदानावर अख्खे आमचे महाराष्ट्र लेवलचे चेअरमन, सगळे पदाधिकारी, आमचे नाशिक जिल्ह्यातले अविनाश नाना व आम्ही सर्व ठरवून आझाद मैदानावर कधी मोठं आंदोलन करायचं। त्या आंदोलनामध्ये आम्ही फॅमिलीसह, आमचे सगळे स्टाफ, आमचे सगळे साईटवर काम करणारे लोक असा मोठा बिराड मोर्चा करण्याचा आम्ही आता नियोजन करू। परंतु एवढी वेळ येण्यापेक्षा शासनाने आमची त्यांना विनंती आहे, कारण याच्या पुढे खूप मोठं हे होऊ शकतं, त्यापेक्षा आमची विनंती मान्य करावी आणि आम्हाला काहीतरी न्याय द्यावा। आमचे प्रलंबित बिलं लवकरात लवकर मिळावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो। आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून महाराष्ट्रातले सगळे जे ठेकेदार आहेत यांनी कामं पूर्ण केलेली आहेत। विकास कामं जी आहेत ती आमच्या मार्फत पूर्ण झालेली आहेत आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90,000 कोटीची बिलं पेंडिंग आहेत। अगदी थोडे पैसे आम्हाला दिले जातात आणि त्याच्यामध्ये लेबरचा पगार सुद्धा होत नाही। बऱ्याचशा ठेकेदारांनी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या माध्यमातून, बँकांतून हात उसनमारीने कोणाकडे करून कामं पूर्ण केलेली आहेत आणि आता हे पैसे परत देण्याचे पैसे देऊ शकत नाही, कारण गव्हर्नमेंटने आम्हाला पैसे दिलेले नाही। ही जी वेळ आहे हे आता माझ्या आठवणीप्रमाणे तरी हे पहिल्यांदा इतकी परिस्थिती भयंकर झालेली आहे। म्हणजे काही आता तुम्ही वाचलं असेल की गेल्या 8 दिवसापूर्वी पेपरमध्ये वाचून आलं की आमच्या एका तरुण ठेकेदाराने आत्महत्या केली। आमचा निषेध आणि आमचं मागणं एवढंच आहे की आम्हाला ताबडतोब तात्काळ आमचे सगळे बिलं आम्हाला पैसे मिळायला पाहिजे। 90,000 कोटीचे, मी मग सांगितलं आपल्याला 90,000 कोटीचे बिल आपली मागे आहे, तर हे सगळे लगेच आम्हाला द्या, अन्यथा तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर तुमची काय नाही, आमचं आंदोलन चालूच आहे। हे आंदोलन आम्ही पुढे अजून तीव्र करू आणि नवीन कामं काढू नये सरकारने असं आमचं म्हणणं आहे की जेणेकरून पहिले पैसे दिल्याशिवाय कुठलीही नवीन कामं काढायची नाहीत आणि हे आमची कामं दिल्याशिवाय तुम्ही पुढे जायचं नाही असं आमचं महत्त्वाचं म्हणणं आहे। हे बेसिकली ना, हे आंदोलन करायची वेळ का आली हे शासनाने बघायला पाहिजे आणि हे सगळीकडे असं पसरवलं जातं की हे ठेकेदारांचं आंदोलन आहे।
हे सर्वसामान्य लोकांचं आंदोलन आहे. ठेकेदार जेव्हा एखादं काम घेतो त्याच्यापासून त्याचा स्ट्रगल चालू होतो. स्टील घ्यायचं असेल आज तर त्याला इमिजिएटली पेमेंट द्यावं लागतं. सिमेंट घ्यायचं असेल इमिजिएटली पेमेंट द्यावं लागतं. आणि ठेकेदार नाही, ठेकेदारबरोबर सर्वसामान्य मजूर पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यांची उपासमार होते आहे. आणि विकास करायचा म्हणजे कुणाच्या जीवावर करायचा हा सगळ्यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. ठेकेदाराला पुढे करून त्याच्या नावाने कामं करून घेऊन आणि उद्घाटनाच्या फिती कापून सरकारचा कधीच विकास होऊ शकत नाही. तर हे आंदोलन बिल्डर असोसिएशन स्टेट लेवलला हायकोर्टामध्ये याची याचिका दाखल केलेली आहे. आणि हे आंदोलन आत्ता इमिजिएटली नाही झालेलं आहे. 5 वर्षापासून बिलं पेंडिंग आहेत. आणि सगळ्यांचे शेवटी ठेकेदाराचा संयम आता तुटलेला आहे. आंदोलन करताना सगळे काम धंदे सोडून इथे आंदोलन करत आहेत. याचं काय आता सरकारने ते जोपर्यंत ते देत नाही तोपर्यंत कामं पण पुढे होऊ शकत नाही. कर्जबाजारी होऊन किती ठेकेदार होणार आहे. त्याच्यामुळे ही आंदोलनाची वेळ आलेली आहे. आज आम्ही इथे शांततेच्या मार्गाने सगळेजण आंदोलन करत आहेत. आणि हे आंदोलन इथे न होता महाराष्ट्रभर होत आहे. तर त्याची सरकारने निश्चित नोंद घ्यायला पाहिजे. आणि आता पुढे आम्ही ठेकेदार जवळजवळ 95,000 करोडचे लाखो खूप शेकडो ठेकेदार आहेत. 5 लाख सगळे ठेकेदार ज्या ठेकेदारांनी कामं घेतल्या ते सगळे नोंदणीकृतच आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 95,000 करोडची कामं पेमेंट बाकी आहेत. आणि पेमेंट अचानक नाही आहे, थोडे थोडे साचलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट नवीन कामं येत आहेत. आता वास्तविक पाहता आम्ही हे आंदोलन नाशिक करताना त्याला पार्श्वभूमी अशी की कुंभमेळ्याची पार्श्वभूमी आहे. नाशिक कॉन्ट्रॅक्टरला किती लोकांना आपण कुंभमेळ्याचं काम दिलेलं आहे. एका बाजूला एक असा नारा होतो की वोकल फॉर लोकल आणि नाशिकच्याच कॉन्ट्रॅक्टरला काम मिळत नाही. दुसरा मुद्दा क्लब टेंडरचा विषय जो आहे. हे सगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. ए दर्जाचे आहेत, बी दर्जाचे आहेत, सी दर्जाचे आहेत, छोट्यापासून मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. या सगळ्यांना त्यांच्या कॅपॅसिटीनुसार कामं द्यायला पाहिजे. काम क्लबिंग केलं तर एकाच कॉन्ट्रॅक्टरला काम जातं आणि बाकीच्या कामगारांना कॉन्ट्रॅक्टरने करायचं काय हा फार मोठा प्रश्न पडतो. म्हणून आमची मागणी आहे की क्लबिंग न करता सगळ्यांना, आणि नाशिकमध्ये काम करणारे लोक त्या पात्रतेचे लोक आहेत, नाही आहेत असं नाही आहेत. खूप कॉन्ट्रॅक्टरने नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे कामं केलेले आहेत. तर क्लबिंग न करता सगळ्यांना कामं द्यावी आणि नुसते कामं वाटून नाही जमणार, त्याचं पैशाचं नियोजन पण केलेलं पाहिजे. शासनानं थकबाकीची देयकं तातडीनं अदा करावीत आणि क्लब टेंडर प्रणाली रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरी, नाशिक.